स्टालिनग्राडकडे पाहून आम्ही अझरबैजानची राजधानी बाकू या शहराकडे निघालो होतो. सकाळी 7 वाजता विमान उडालं होतं आणि तब्बल दिवसभर ते आकाशातून भ्रमण करणार होते. मी खिडकीजवळ बसून धरणी पाहत होतो, परंतु ढगाच्या पडद्यातून तिचं दर्शन होत नव्हतं. शिष्टमंडळाचे एक सभासद चटर्जी झोप काढीत होते. दुसरे पुष्कराज भट प्रभावित होऊन सोव्हिएत देशावर चर्चा करीत होते. डॉक्टर दयालू आराम करीत होते. बार्निको काहीतरी वाचत होते. मद्रासचे जेकब जिम उठून माझ्या शेजारी येऊन बसत म्हणाले, साठेजी, पालम विमानतळावर तुम्ही दिसला तेव्हा हा माणूस मूर्ख असावा असा आमचा अंदाज होता. पण ती चूक होती असं आता सिद्ध झालं आहे. कारण या देशात तुमचा गोतावळा मोठा असून खरंच तुम्ही लेखक आहात यात शंका नाही. शिवाय तुमची भाषणंही अगदी फायर ब्रँड होतात. त्यानं मला फार फार आनंद होतोय. परंतु माझं गिटार बेपत्ता होणार हे तुमचं भाकीत बरोबर नाही. मी म्हणालो, हा सोव्हिएत देश आहे. इथं अशक्य असं काहीच नाही. शिवाय हा माणसांचा देश आहे. जिथं रामायण फरारी होतं तिथं गिटार काय करणार? हे ऐकून जेकबचा चेहरा पुन्हा उतरला. तो म्हणाला, ठीक आहे, पण गिटार गेल्याचा आनंद तुम्हाला मिळणार नाही. असं म्हणून त्यांनी आपल्या गिटारावर नजर टाकून नंतर डोळे झाकले आणि माझ्या डोळ्यापुढं प्रसंग तरळू लागले. आपण रशियात काय काय पाहिलं याची एक मालिकाच डोळ्यापुढून सरकू लागली. रशियात मी नवी सृष्टी पाहिली. एक नवा समाज पाहिला. समाजवादाच्या सावलीत वाढलेली मुलं आणि फुलं पाहिली. जर मी सोव्हिएत देश पाहिला नसता तर माझ्या जीवनात एक फार मोठी पोकळी राहून गेली असती. मी अनेक शाळा, कॉलेज आणि विश्वविद्यालये पाहिली. अनेक विद्यार्थ्यांशी बोललो. मला अनेक मास्तर भेटले. मी दवाखाने पाहिले आणि सामुदायिक शेतीही पाहिली. या दरम्यान मला अनेक अनुभव आले. एका शाळेत मला एक शिक्षक भेटला. तो दिसण्यात भोळा दिसला. त्याला मी सहज प्रश्न केला, तुमच्या देशात निरक्षरतेचे प्रमाण किती आहे? तेव्हा तो भोळा दिसणारा शिक्षक गंभीर मुद्रा करून म्हणाला, असेल की 60%. हे 7% अडाणी का राहून गेले? मी दुसरा सवाल टाकला आणि ते महाशय आपली गंभीरता वाढवून म्हणाले, हे 7% लोक अडाणी आहेत. त्याचं कारण त्यांना चालता येत नाही. काही लोक पाळण्यात आराम करीत आहेत, तर काही आईच्या पोटात आहेत. हा जबर खुलासा ऐकून मी चाट पडलो आणि एकदम हसतच सुटलो. पण खरं म्हणजे माझी चूक झाली होती याची जाणीव होताच माझा नूर पालटला. मी म्हणालो, अहो थट्टा केली मी. ते गृहस्थ नम्रपणे म्हणाले, पण मग मी काय म्हणतोय? मीही थट्टाच केली. मग आम्ही दोघेही खूप हसलो, अगदी मनमुराद हसलो. रशियात शिक्षणाची नदीच वाहत आहे आणि माणसांना विद्येचं वेड लागलं आहे. म्हणूनच प्रगतीनं त्यांचा पदर धरला आहे. फुलं, मुलं, फळं आणि माणूस समान पातळीवर असून तिथं जीवनात मुळीच विसंगती उरलेली नाही. मुक्त माणसं, स्वायत्त माणसं आणि कष्टाळू माणसं यांचा तो देश आहे. तिथं दारिद्र्य नावाला उरलेलं नाही. 40 वर्षात समाजवादानं त्या देशात अमरापुरी निर्माण केली आहे. ती नवी दुनिया सारखी फुलत आहे. तिला रोज नवा बहर येत आहे. घरातील घाण ऐन रस्त्यावर आणून ओतणारा त्या देशात एकही नाही. एवढंच नव्हे तर रस्ते म्हणजे आपले वैभव समजून त्यावर जळकी काडी देखील ते लोक टाकत नाहीत. देशातील प्रत्येक वस्तू त्यांच्या मालकीची आहे, म्हणूनच ते तिची काळजी घेत असतात. मॉस्कोतील गॉर्की मार्गावर घाण करणे म्हणजे देशाची अप्रतिष्ठा करण्याचे पाप समजले जाते. स्टालिनग्राड येथील स्मारकाविषयी अपउच्चार काढणे त्यांना रुचत नाही. लेनिन आणि स्टॉलिन ही नावं त्यांना फार फार प्रिय आहेत. ते त्यांचे वीर पुरुष आहेत. लेनिन हे नाव तर ते फार जपून उच्चारतात. मी जर रशियन प्रगतीचे आकडे जमवले असते तर मला वाटते एक डोंगरच उभा झाला असता. म्हणून आकड्यांची वाट धरली नाही, फक्त पाहत होतो, जपून बोलत होतो. मी समाजवादाचं यश पाहत होतो आणि अपयशही हुडकीत होतो. ऐश्वर्याबरोबर दारिद्र्यही मी शोधत होतो. परंतु मला ते दारिद्र्य दिसत नव्हतं. दारिद्र्य हे दडत नसतं. एखादी लबाड सत्ता डोंगरा एवढे सत्य दडवू शकेल, परंतु तिला दारिद्र्य हे मुळीच दडवता येणार नाही असं माझं मत आहे. आणि ते खरं आहे असा माझा दावा आहे. कारण दारिद्र्य हे फार क्रूर असते आणि ते नग्न असते. त्याच्या खुणा माणसाच्या मनावर, हृदयावर आणि चेहऱ्यावर शुद्ध उमटलेल्या दिसतात. त्या दडणे शक्यच नाही. शिवाय दारिद्र्याच्या त्या खुणा माणसाच्या वस्त्रावर उमटलेल्या असतात. त्या म्हणजे कपड्यावरची जुनी ठिगळं
मी फाटक्या कापडांना घातलेले टाके हे आहोत. मला वाटते या खुणा कुणीच दडवू शकणार नाही. मी रशियात या खुणा पाहण्याची पराकाष्ठा करीत होतो, परंतु अखेरपर्यंत मला ठिगळं लावलेले कापड कुणाच्या अंगात दिसलेच नाही. म्हणूनच मी निर्भयपणे सांगू शकतो की सोव्हिएत संघराज्यात दारिद्र्याचे नावही उरलेले नाही. महान ऑक्टोबर क्रांतीनं तो क्रूर शब्दच तिथं जाळून टाकला आहे. म्हणूनच त्यांच्या प्रगतीची भरारी गगनाला भिडत आहे. मी पुतळे, शाळा व अनेक बॅगा पाहिल्या. मला सर्वत्र शिक्षण दिसले. जागोजाग जे पुतळे उभे आहेत ते सुद्धा मला एक प्रकारे शिक्षणच देत होते. निकामी वस्तूंचे तिथं विनाकारण प्रदर्शन केले जात नाही, असंच माझं मत झालं. त्या देशात प्रत्येक वस्तू म्हणजे जीवनाचा अलंकार असते. बाकूकडे निघालेले आमचे विमान जेव्हा कास्पियन समुद्रावर आले तेव्हा मी खाली पाहिलं. सारी धरणी हिरवी असावी तसं दृश्य दिसलं. आम्ही कास्पियन समुद्र ओलांडला आणि बाकू आल्याची वर्दी मिळाली. पट्ट्या लावा अशी लाल पाटी दिसू लागली. तो संपूर्ण दिवस आम्ही विमानात म्हणजे आकाशात काढला होता. अंतराळातील अखंड दाबानं डोकी सुन्न झाली होती आणि भलताच थकवा आला होता. केव्हा एकदा या विमानातून बाहेर पडतो असंच सर्वांना झालं होतं. अगदी कंटाळा आला होता. विमान उतरताच आम्ही मुरकंड देऊन बाहेर पडलो. त्यावेळी अझरबैजानची मित्र फुलं घेऊन स्वागतासाठी आले होते. त्यात बडी मंडळी, वर्तमानपत्र प्रतिनिधी, रेडिओ, टेलिव्हिजन आणि फोटोग्राफर यांनी नुसती एकच गर्दी केली होती. सर्वत्र एकच गडबड उठली आणि या गडबडीत मद्रासचे जेकब आपलं गिटार विसरून मोटारीत बसले. बाकू शहरापर्यंत गिटार गेल्याचे कुणाच्याच लक्षात आले नाही आणि जेव्हा गिटार गेले ही गोष्ट जेकबला समजली तेव्हा तो भलताच दुःखी झाला. परंतु त्याला जे दुःख झालं ते गिटार गेलं म्हणून नाही, तर माझं बाकीत खरं ठरलं म्हणून. तो झाकली मूठ झाकून गप्प बसला. त्यानं गिटाराचं नाव काढलं नाही. मी काढलं तेव्हा मला कळू नये याची खबरदारी घेऊनच हालचाल केली. मग गिटाराची शोधाशोध सुरू झाली. विमानतळाकडे मोटारी पळाल्या. फोन केले. तेव्हा ते गिटार घेऊन ते विमान मॉस्कोकडे दूर गेले होते. 2 दिवसात गिटार परत बाकूला आलं तेव्हा जेकबला आनंद झाला आणि सोव्हिएत संघराज्याच्या योजनाबद्ध व्यवहाराचे मला आश्चर्य वाटले. या दरम्यान कॅमेरा, पेन, रामायण आणि गिटार या वस्तू हरवल्या आणि परत सापडल्या. यावरून सोव्हिएत देशातील माणसं किती व्यवहारदक्ष आहेत याची कल्पना आली. अझरबैजानचे वातावरण, रीतिरिवाज किंचित जवळजवळचे भासले. काही शब्द पूर्वी ऐकल्यासारखे वाटले आणि आपण आपल्या भारताच्या समीप आहोत असा भास झाला. हे अझरबैजान सोव्हिएत संघराज्यातील 15 घटक राष्ट्रांपैकी एक असून ते आशिया खंडातील एक मुस्लिम राष्ट्र आहे. परंतु समाजवादानं, ऑक्टोबर क्रांतीनं त्याचे जीवनच बदलून टाकले आहे आणि अझरबैजान आज ऐश्वर्याच्या कळसावर आहे. इथं लेनिनला तर आपल्या सोव्हिएत संघराज्याचा आणि ऑक्टोबर क्रांतीचा पितामह मानतात आणि किरो यांचेवर हे लोक फार फार प्रेम करतात, कारण त्यांच्याच खटपटीनं पहिला ट्रॅक्टर अझरबैजानमध्ये आला आणि आज राष्ट्राच्या प्रगतीला आरंभ झाला. किरोबद्दल या लोकात फार फार आदर आहे. आज तिथं प्रत्येक माणूस मुक्त आणि स्वतंत्र आहे. तो हम आझाद है असं गर्वानं सांगतो आणि त्यांचा तो गर्व रास्त आहे. बाकू विमानतळावर पाय ठेवताच मला हमीद साहेब भेटले आणि लगेच माझे मित्र झाले. 18 वर्षापूर्वी मी स्टालिनग्राडच्या संग्रामावर पोवाडा लिहिला असून मी कामगार आहे या 2 गोष्टींमुळे त्यांचा माझ्यावर जीव जडला आणि ते मला शाहीर अझीम अशी हाक मारू लागले. ही त्यांची हाक मी जन्मात कधीही विसरू शकत नाही, कारण त्यांच्या हाकेत जगातील सर्वश्रेष्ठ नि मंगल भावना सामावली होती.